महाघोटाळा, कागदावर 400 विद्यार्थी, वर्गात मात्र शुकशुकाट. मोहमांडली आश्रमशाळेचा पर्दाफाश. नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहत आहात दैनिक हॅलो बातमीदार. मित्रांनो, सातपुड्याच्या दुर्गम डोंगराळ भागात शिक्षणाच्या नावाखाली एक असा भयानक खेळ सुरू आहे जो ऐकून तुमचे रक्त सळसळेल. 400 विद्यार्थ्यांचे भविष्य कागदावर रंगविले जात आहे, पण वास्तवात मात्र तेथे शुकशुकाट आहे. सरकारी तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्या या मोहमांडली आश्रमशाळेचा आज आपण पर्दाफाश करणार आहोत. कागदी विद्यार्थ्यांचा बनाव. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील मोहमांडली येथील आश्रमशाळेत 400 विद्यार्थ्यांची पटसंख्या दाखवण्यात आली आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे प्रत्यक्षात वर्गात एकही विद्यार्थी हजर नसतो. हे 400 विद्यार्थी फक्त हजेरी पटावरच जिवंत आहेत का, हा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. शासन नियमानुसार ही एक निवासी आश्रमशाळा आहे, जेथे 125 मुले आणि मुली राहतात असा दावा केला जातो. पण गावातले लोक सांगतात की तिथे एकही विद्यार्थी राहत नाही. मग या 125 विद्यार्थ्यांचे जेवणाचे, राहण्याचे आणि साहित्याचे लाखो रुपये दरमहा कोणाच्या खिशात जात आहेत? या शाळेचे मुख्याध्यापक वर्षभर सुट्टी न घेता कागदोपत्री हजर असतात, पण शाळेत कधीच फिरकत नाही. ही कसली शिस्त आणि कसले शिक्षण? मुख्याध्यापकच जर गायब असतील तर शाळा नक्की कोण चालवतंय? हा केवळ निष्काळजीपणा नाही, तर हा शासकीय निधीचा अपहार आहे. यात खालील कायद्याचे उघड उल्लंघन होत आहे. भारतीय न्याय संहिता कलम 420 व 409 सरकारी पैशांचा अपहार आणि पदाचा गैरवापर करून विश्वासघात करणे, खोटा दस्तऐवज, हजेरी पत्रकात खोटी स्वाक्षरी आणि बोगस हजेरी लावणे हा गंभीर गुन्हा आहे. पालकांच्या शिक्षणापासून वंचित ठेवून त्यांच्या हक्कावर गदा आणली जात आहे. पालक आणि ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत. आमची प्रशासनाला आणि शिक्षण विभागाला विनंती आहे की या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि दोषी मुख्याध्यापक आणि अधीक्षकांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे. आजवर लाटलेला सर्व शासकीय निधी वसूल करावा. हा आवाज जिल्हाधिकारी आणि मंत्रालयापर्यंत पोहोचला पाहिजे व अशा भ्रष्ट शिक्षकांना धडा शिकवलाच पाहिजे. मी प्राजक्ता तायडे, दैनिक हॅलो बातमीदार, जळगाव.